चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास झाला असेल आणि तरीही काही गोष्टी अशा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, जे तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. अजिबात काळजी करायची नाही. तुमचे 4 मार्क या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये फिक्स होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किलचा एक प्रकार इंटरव्ह्यू क्वेश्चन हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि इंटरव्ह्यू क्वेश्चनच हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे परीक्षेमध्ये. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत सांगितलेलं आहे की आपल्याला कोणकोणते प्रश्न, ठीक आहे, कोणकोणते ऑप्शन हे चूज करायचे आहेत. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला चूज करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत हे असे आहेत जे कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्याही टाईपचा प्रश्न विचारला, मग तो फेमस सिंगरचा इंटरव्ह्यू असेल, MPSC टॉपरचा इंटरव्ह्यू असेल, कोणताही इंटरव्ह्यू असेल, तरी तुम्ही हेच प्रश्न बनवू शकता. मला खूप वेळा कमेंट आलेला आहे की मॅम, इंटरव्ह्यू क्वेश्चन हा आहे तर सोपा, पण आम्हाला क्वेश्चन्स बनवता येत नाही कारण आम्हाला इंग्लिश जास्त येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय स्पेशल होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि स्क्रीनशॉट नक्कीच विद्यार्थी मित्रांनो काढून ठेवायचे आहे. आणि हेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये, बोर्डाच्या इंग्लिशच्या पेपरामध्ये हेच प्रश्न तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तरीही तुम्हाला 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच भेटणार आहेत. बघा, पहिला प्रश्न कशा पद्धतीने आहे, हाऊ डू यू फील टू अचीव दिस सक्सेस. ठीक आहे, आता बघा, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जो प्रश्न दिला जाईल त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी तुम्हाला बोलवली जाईल, म्हणजे एक व्यक्ती अशी असणार आहे की ज्याने आपल्या लाईफमध्ये काही ना काही अचीवमेंट केलेली आहे. मग तो फेमस सिंगर असो किंवा MPSC टॉपर असो. मग त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो कॉमन आहे. आपण तो फेमस सिंगरचा असो किंवा एखादा टॉपर असो, MPSCचा UPSCचा, तरी आपण हा प्रश्न त्यांना विचारू शकतो. ठीक आहे, हाऊ डू यू फील टू अचीव दिस सक्सेस. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे, वाय डू यू चूज दिस फील्ड, म्हणजे ही फील्ड तुम्ही का चूज केलेली आहे, म्हणजे कोणतीही फील्ड असू द्या ते. मग तुम्ही या ठिकाणी प्रश्न अशा पद्धतीने त्यांना विचारू शकता. हाऊ डिड यू स्टार्ट युअर करिअर, तुम्ही तुमचा जो करिअर आहे तो कशा पद्धतीने स्टार्ट केला. हू इन्स्पायर्ड यू, तुम्हाला कोणी इन्स्पायर्ड केलं. ठीक आहे, व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट, तुमचा सगळ्यात मोठा अचिव्हमेंट कोणता होता. हू सपोर्टेड यू इन युअर स्ट्रगल, तुमच्या स्ट्रगलमध्ये तुम्हाला कोणी सपोर्ट केला. हा प्रश्न तुम्ही कोणालाही विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. हू इज युअर रोल मॉडेल, तुमचा रोल मॉडेल कोण आहे. देन व्हॉट डू यू वॉन्ट टू अकम्प्लिश नेक्स्ट. त्यानंतर आहे व्हॉट ॲडवाईस डू यू हॅव फॉर यंग पीपल टुडे. ठीक आहे, तुम्ही यंग पीपलला कोणता ॲडवाईस तुम्ही देणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करा परीक्षेमध्ये आणि 4 पैकी 4 मार्क नक्कीच मिळवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही जो पण तुमचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. पण मी तुम्हाला एकदा ह्या सगळ्या क्वेश्चनचे जे मराठी मिनिंग्स आहेत, ठीक आहे, ते तुम्ही कशा पद्धतीने यूज करू शकता, म्हणजे मराठी मिनिंग पण सांगून ठेवते, जेणेकरून तुम्हाला काय होईल की क्वेश्चन कुठे यूज करायचा आहे आणि कसा यूज करायचा आहे, ठीक आहे, तेही तुम्हाला समजेल. तर ठीक आहे, बघा पहिला जो प्रश्न आहे ना तो आहे हाऊ डू यू फील टू अचीव दिस सक्सेस. ठीक आहे, आता ह्याचा अर्थ काय आहे की हे यश मिळाल्यावर तुम्हाला कसे वाटते. ठीक आहे, हे यश मिळाल्यावर, आता ते यश कोणतंही असू द्या. ठीक आहे, मग तो सिंगर फील्डमधला असो किंवा MPSC फील्डमधला असो, कोणत्याही फील्डमधला असो, त्याला आपण हे प्रश्न विचारू शकतो ना की हे यश मिळाल्यावर तुम्हाला कसे वाटते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे वाय डू यू चूज दिस फील्ड, म्हणजे ही जी फील्ड आहे ना, तुम्ही हे क्षेत्र का निवडलं. ठीक आहे, मग तो कोणताही क्षेत्र असो, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही टाईपचा इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारलं तरी तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न यूज करता येणार आहे. वाय डू यू चूज दिस फील्ड. ओके, समजलं. तर बघा तिसरा प्रश्न आपण पाहून घेऊया, हाऊ डिड यू स्टार्ट युअर करिअर. ठीक आहे, तुम्ही तुमचा जो करिअर आहे तो कसा सुरू केला. आता तो जो करिअर आहे तो कोणताही असू द्या. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही क्वेश्चनमध्ये हा प्रश्न कॉमनली यूज करू शकता. तर हे तुम्ही पाठच करून जा. अजूनही तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो खूप वेळ आहे, म्हणजे तुम्हाला काय करता येईल की हे प्रश्न पाठ करता येणार आहेत. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हू इन्स्पायर्ड यू. ठीक आहे, तुम्हाला प्रेरणा कोणी दिली. ठीक आहे ना. तर बघा, आता जे सक्सेस पर्सन असतात ना, मग त्यांना कोणी ना कोणी प्रेरणा देतो, तेव्हाच ते पुढे जातात आणि सक्सेस होतात. मग त्यांना आपण हा प्रश्न नक्कीच विचारू शकतो ना की हू इन्स्पायर्ड यू. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट. आता तुमची सर्वात मोठी कामगिरी कोणती आहे, तुमचा सर्वात मोठा जो अचिव्हमेंट आहे तो कोणता आहे ते तुम्ही विचारू शकता त्यांना. ठीक आहे, मग तो कोणत्याही फील्डमधला इंटरव्ह्यू क्वेश्चन असू द्या, आपण हा प्रश्न त्यांना विचारू शकतो की व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी तुम्ही थोडासा प्रश्न इकडे तिकडे करू शकता, हरकत नाही. असं नाही आहे की मी जे सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्समध्येच तुम्ही विचारा. तुमच्या अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन, जसा तुमचा प्रश्न असेल त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न इकडे तिकडे थोडेसे करू शकता. जर तुम्हाला
फॉर्मॅट दिला असेल विद्यार्थी मित्रांनो तर मात्र तुम्हाला फॉर्मॅटचा यूज करावा लागणार आहे. पण जर फॉर्मॅट दिलेला नाही आहे, फॉर्मॅट म्हणजे काय तर तुम्हाला तेही दाखवून देते मी. तर बघा आता कधी कधी काय होतं की बोर्डाच्या एक्झाममध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, पूर्ण आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे, फॉर्मॅट ऑलरेडी त्यांनी दिलाय, आपल्याला फक्त प्रश्न बनवायचे आहेत. आता जसे त्यांनी सिक्वेन्स दिलेली आहे ते सांगतात पण इकडे बघा, डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. म्हणजे मी जे तुम्हाला कॉपी पेस्ट करायला दिलेले आहेत क्वेश्चन ते तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट कधी कधी करू शकत नाही जर असा बॉक्स दिला असेल किंवा ह्या टाईपचा इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारला तर. ठीक आहे, जर ह्या टाईपचा नाही विचारला तर तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करू शकता. पण मात्र अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला आणि तुम्हाला इथे प्रश्न नीट वाचून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन असा जर प्रश्न आला तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे, माझे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सिक्वेन्समध्ये लावूनच करायचे आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी नेम ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे जो इंटरव्ह्यू साठी येणार आहे, ठीक आहे, त्याचं नाव येणार. एरिया ऑफ सक्सेस म्हणजे तो कोणत्या एरियामध्ये सक्सेस आहे, रेप्युटेशन काय आहे, डेट व्हेन्यू टाइम तुम्ही तर ॲज इट इज तुम्ही लिहू शकता तुमच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला सांगितलंय मागील व्हिडिओमध्ये की 45 मिनिट्स किंवा 1 तास, त्याच्यापैकी जास्त लिहायचं नाही. आता बघा क्वेश्चन कसे त्यांनी सांगितलेत की अर्ली मोटिवेशन म्हणजे आपल्याला मोटिवेशन बद्दल या ठिकाणी लिहायचं आहे. मग मोटिवेशन बद्दल जेव्हा लिहिणार आपण तर ह्या ठिकाणी जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये कोणता प्रश्न बसतो ते पाहून तुम्हाला काय करावं लागणार आहे, उत्तर लिहावं लागणार आहे. ओके, आता या ठिकाणी बघा काय विचारलेलं होतं, इन्स्पिरेशन आणि आयडल. तर मग या ठिकाणी इन्स्पिरेशन आणि आयडलसाठी आहे बघा हा प्रश्न, हु इन्स्पायर्ड यू. ठीक आहे, आणि हे बघा हा प्रश्न आहे, हु इज युअर रोल मॉडेल. म्हणजे हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आन्सर लिहू शकता. ठीक आहे, अचिव्हमेंट्स बघा, तर मग अचिव्हमेंटमध्ये काय येणार आहे, हा प्रश्न येणार आहे, व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट. म्हणजे समजते विद्यार्थी मित्रांनो हे कॉपी पेस्ट आहे. ठीक आहे, पण कधी कॉपी पेस्ट आहे, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कोणताच फॉर्मॅट नसेल, डायरेक्ट तुम्हाला प्रश्न दिला असेल तेव्हा. ठीक आहे, आणि जर अशा पद्धतीने आला तर तुम्हाला मात्र हे जे प्रश्न मी दिलेले आहेत ते तुम्हाला सिक्वेन्समध्ये कुठे तो प्रश्न बरोबर फिट बसतो आहे हे पाहावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मगच तुम्हाला ते उत्तर लिहावं लागणार आहे. म्हणजे ते क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी ह्याच्या समोर लिहावं लागणार आहे. ठीक आहे, ह्याचा मी पूर्ण व्हिडिओ सुद्धा बनवलेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्मॅट यूज करायचा आहे आणि कशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे ह्याचा जो व्हिडिओ आहे तो फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे, लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तरीही तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो की हे सगळे प्रश्न ना आजच पाठ करून ठेवा. ठीक आहे, अजूनही वेळ आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, आजच पाठ करून ठेवायचे आहेत. आणि फॉर्मॅट जरी आला तरी आपल्याला तो कुठे ना कुठे फिट बसवता येणार आहे. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही ट्रिक वापरायची आणि इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये 4 पैकी 4 मार्क नक्कीच मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा पुढचा अर्थ आपण पाहून घेऊया, हु सपोर्टेड यू इन युअर स्ट्रगल. ठीक आहे, तर बघा तुमच्या संघर्षामध्ये तुम्हाला कोणी साथ दिलेली. ठीक आहे, हे त्याचा अर्थ आहे. पुढचा आहे, हु इज युअर रोल मॉडेल. तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे. बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोण ना कोण आदर्श असतो. म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारू शकता पण फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित पाहून विचारायचा आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू अकम्प्लिश नेक्स्ट. ठीक आहे, पुढे तुम्हाला काय साध्य करायचे आहे. ठीक आहे, आता अचिव्हमेंट तर झाली पण पुढे काय साध्य करायचं आहे तोही प्रश्न तुम्हाला विचारता येणार आहे इकडे. आणि पुढचा आहे, व्हॉट ॲडवाईस डू यू हॅव फॉर यंग पीपल टुडे. आजच्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल. ठीक आहे, काय ॲडवाईस द्याल. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या जे प्रश्न आहेत हे सगळ्या प्रश्नांचे अर्थ अशा पद्धतीने आहेत ते समजून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि कुठे यूज करता येईल हे मात्र पाहूनच तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन नीट लिहायचं आहे, प्रेझेंटेशन चांगलं करायचं आहे, अक्षर नीट काढायचे आहेत आणि 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघणार आहोत कारण 4 मार्क हे तुमचे फिक्स आपल्याला करायचे होते. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि एकच दिवस राहिलेला आहे त्याच्यामुळे जेवढे पण तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच शेअर करा. म्हणजे जेणेकरून सगळ्यांना 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच भेटतील आणि तुमच्या परीक्षेसाठी उद्याच्या पेपरासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. धन्यवाद.